यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय या तिन्ही पद्धतीचा अवलंबून आपण करून आपल्याला शेती करायची आहे। मूळ शेतीचा उद्देश हाच आहे मित्रांनो, कारण कीटकनाशकावर खूप भाडीमार खर्च होतोय, खूप कंपन्या झाल्यात, खूप औषधं झालेत, औषध मारून मारून वैतागलोय, अक्षरशः कंबारडं जायची वेळ आली फवारा घेऊन घेऊ अंगावर, तरी पण कीड आटोक्यात येत नाही। त्याच्या मागचं कारण काय व्हायलं, आपण किडीला अंडे घालू द्यायलो, नंतर कीड मारायचा प्रयत्न करालो। त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याची जी पुढची प्रक्रिया आहे, प्रजनन प्रक्रिया जर तुम्ही थांबवली तर तुमचा बराचसा खर्च त्याच्यावरला कीड नियंत्रणावरला कमी होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, पिकावर जे काही आपल्याला औषधाचा भाडीमार करून पिकावर जे अनिष्ट परिणाम होतात, कारण पान जे आहे ते कशासाठी आहे, सूर्यप्रकाश घेण्यासाठी, अन्न निर्मिती करण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण करून झाडाला पूर्ण अन्न देण्यासाठी। तुम्ही जर परत परत रिपीट औषधं मारत राहिले, बुरशीनाशकाचा वापर जास्त झाला, कीटकनाशकाचा वापर जास्त झाला, तर पानं पण डॅमेज होणार असतात। कारण किडीनंतर रोग आणि रोगानंतर डिफिशियन्सी, ॲव्हरेज कमी येणं, ह्या गोष्टी असतात। रसशोषक किडीचा अटॅक झाला, करपा तांबेरा येणार आहे, करपा तांबेरा आला, बुरी येणार आहे, बुरी आली, माल कमी निघणार आहे, हे ह्याचं गणित असतं। त्यामुळे मूळ किडीवरलं तुम्ही लक्ष द्या। किडीचं नियंत्रण जर तुम्ही आटोक्यात ठेवल्यास तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीवर जास्त खर्च करण्याची आवश्यकता राहत नाही, पीक पण तुमचं जोमाने राहतं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनलवर फेसबुकमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सोलर ट्रॅपचा वापर करणार आहोत, जी की आपण ह्याच्या अगोदर ऑटोमॅटिक बंद होणारे ट्रॅप जे होते चिकटपॅड, त्या संदर्भात एक व्हिडिओ पाठीमागे दिलेला होता। त्याचा अडचण अशी होईल मित्रांनो, की ठराविक कालावधीनंतर ज्यावेळेस त्याला किडी चिटकून चिकटपणा निघून जातो, त्यावेळेस नंतर तो काम करायचा बंद करतो। लाईट चालू होते, पण परत जरी गम लावली तर पाहिजे असं त्याला चिकटा राहत नाही, त्यामुळे आपल्याला ते पाहिजे अशी वर्किंग देत नाही। तो वापरत होतो त्याच्या मागचं कारण मित्रांनो, तो स्वस्त आहे, 150 रुपयाला साधारण एक ट्रॅप पडतोय, 600 रुपयाला 4 ट्रॅपचं बंडल मिळतं, ते पण चांगले आहेत। पण आपण ह्यावेळीस झेंडूच्या प्लॉटमध्ये आपल्या सोलर ट्रॅपचा वापर करतो। सोलर ट्रॅपचा काय मित्रांनो फायदा आहे, तर ऑटोमॅटिक एक तो ते उन्हावर चार्ज होतो, आपल्याला त्याला कुठल्या विजेची गरज देण्याची आवश्यकता नाही। आणि दुसरी गोष्ट, त्याला पाणी भरायचं आहे, खाली पाणी भरल्यामुळं जे की येणाऱ्या किडी आहेत, त्या किडी सर्व प्रकारच्या किडी त्या पाण्यात पडून मारल्या जातात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला 2 हुड असतात मित्रांनो, 2 ठिकाणी 2 गोळ्या बसू शकता आपण, जेणेकरून एक लिप मायनरची आणि जी बाकी दुसऱ्या 2 टाईप्स लुटा वगैरे नागाळे जे आहे त्यासाठी लिप मायनर आपलं काम करणार आहे, लिप मायनरची जी लूर आहे ते। आणि दुसरी जी लूर येते ती सोयाबीनमध्ये जे स्पोडोप्टेरा लॅटोरा येतं त्या संदर्भात जी लूर वापरतो, ते लूर वापरल्यानंतर आपल्याला जे पानं पोकरणारी किंवा फुल पोकरणारी जी आळी असते त्या आळीचं नियंत्रण मिळण्यासाठी आपल्याला मदत होतं। या ट्रॅपमध्ये मित्रांनो कसं नरपतंग मारले जातात, कारण मादीचा आणि ह्या ट्रॅपचा काही संबंध नाही आहे, नरपतंग मारले जातात। नरपतंग मारल्यामुळं मादीचं आणि नराचं मिलन न झाल्यास अंडी घालण्यासाठी जी काही त्यांना प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते ती प्रक्रिया पूर्ण होत नाही, आणि आपल्याला किडीचं नियंत्रण 50 ते 60% चांगल्या स्वरूपात मिळतं। कीड नियंत्रणामध्ये जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक या तिन्ही पद्धतीचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो। या तिन्ही पद्धतीलाच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो। यामध्ये 40% रासायनिक, 30% जैविक आणि 30% सेंद्रिय या पद्धतीने आपल्याला वापर करायचा असतो। तर ट्रॅप कसा बसवायचा आहे आणि ट्रॅप कसा काम करतो या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत। याला आपण काय असं वेगळं लक्ष देण्याची आवश्यकता नाही मित्रांनो। सूर्यप्रकाश पडला की ऑटोमॅटिक चार्ज व्हायला चालू होतं, आणि अंधार पडल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतं। साधारण पहाटे 3-4 पर्यंत त्याचा उजेड चांगला पडतो मित्रांनो। 3-4च्या नंतर हे ट्रॅप बंद होतो, कारण त्यानंतर किडी पण याच्या बंद होतात आणि चार्जिंग पण त्यावेळेस संपत आलेली असते। वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळ्या लूर तुम्ही वापरू शकता। यात जे काही किडे पडणार आहेत, आपण दुसरा एक व्हिडिओ तयार करू, त्या कुठले पतंग या ट्रॅपमध्ये सापडले आहेत हे आपल्याला सविस्तर कळेल। हा ट्रॅप मित्रांनो आपण ऑनलाईन पण खरेदी करू शकता, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर पण आहे, गुगल क्रोमला जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळतं। प्रत्येक ठिकाणी दुकानात पण हे ट्रॅप विक्रीला आलेले आहेत। आपण हा ट्रॅप जो आहे तो सुनील ॲग्रो एजन्सी या दुकानामधून घेतलेला होता मित्रांनो। या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही हा ट्रॅप मागू शकता, पोस्टाच्या माध्यमातून हा ट्रॅप मागवलेला आहे। ट्रॅप आपल्याला इतर ठिकाणी दुकानात पण मिळतं मित्रांनो, असं काही नाही की आपल्याला ऑनलाईनच मागण्याची आवश्यकता आहे, प्रत्येक ठिकाणी दुकानामध्ये पण ट्रॅप उपलब्ध झालेले आहेत। आणि याला गोळ्या बसवण्यासाठी मित्रांनो जी व्यवस्था केली आहे ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, 2 पद्धतीच्या गोळ्या, एक स्पोडोप्टेरा लॅटोराची आहे आणि एक 2 टाईप्स लुटाची आहे। इकडली जी आहे ते मित्रांनो स्पोडोप्टेरा लॅटोराची लूर आहे, आणि इकडली 2 टाईप्स लुटाची लूर आहे। आता दोन्हीच्या काही गोळ्या ज्या आहेत आपण बसवून ज्यावेळेस टाकलं होतं त्यावेळेस रिकामी पॅकेट आहे, ह्या पॅकेटवर तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रकारच्या किडीचे जे नरपतंग आहेत ते नरपतंग हे मारण्याचं काम करतं। हे सोयाबीन पिकामध्ये वापरतो, पण आपण इतर पिकामध्ये पण याचा वापर करू शकतो, काय अडचण येत नाही। आणि ही जी दुसरी लूर आहे ते 2 टाईप्स लुटाची, हे तुम्ही पाहू शकता। हे लिप मारण्यासाठी मित्रांनो काम करतं, कारण नागाळीचा जो अटॅक असतो, कारण ह्याच्या अगोदरचा जो ट्रॅप आपण चिकट पॅड लावलेला होता तो चिकट पॅड खराब झाल्यामुळे आपण हे वॉटर ट्रॅपचं नियोजन धरलेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटवर नागाळीचा मित्रांनो कसलाच अटॅक दिसत नाही। नागाळीचं बघू शकता प्रमाण तुम्ही काय आहे का, पूर्ण क्लीन असं झाड आहे, पण ते ट्रॅप खराब झाल्यामुळे आपण ते काढून टाकले आणि वॉटर ट्रॅपचं नियोजन नंतर धरलेलं आहे। या ट्रॅपची किंमत मित्रांनो 1250-1300 रुपयापर्यंत जाते। गोळीचा खर्च वेगळा असतो, कारण प्रत्येक पिकानुसार वेगवेगळ्या लूर वापरायच्यात, वेगवेगळ्या लूरची वेगवेगळी किंमत असते। हा तुम्हाला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा लोकल कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा कुठंच न मिळाल्यास तुम्हाला स्क्रीनवर नंबर असतो त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून या ट्रॅपची ऑर्डर करू शकता। यामध्ये महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस फवारणी आपण करतो थोडंसं जे औषध उरलेलं असतो थोडंसं औषध त्यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून काय होतं पाणी पूर्ण रोगमट झाल्यामुळं, कारण औषधाचा असर जो आहे तो पूर्ण पाण्यात असल्यामुळं ज्यावेळेस नरपतंग या पाण्यामध्ये पडतो
पडल्यानंतर मोठा जर पतंग राहिला तर ते पतंग काय होतो, असं उडत उडत येऊन म्हणजे असं पोहत कडे लावून या ठिकाणावरून बाहेर निघायचा प्रयत्न करतो. पण पाण्यामध्ये औषध असल्यामुळं पाण्यात पडल्या त्याच्या पोटामध्ये औषधाचा अर्क जायला चालू होतो, पतंग जागेवर मरतो. त्यामुळे उरलेलं कुठलंही औषध असू द्या, असं नाही की हेच औषध पाहिजे, कोणतंही औषध असू द्या तुम्ही पाण्यात टाकून द्या, जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. पतंग हा पडल्या लगेच मारला जातो. या ट्रॅपची ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मागणी करू शकता. आता बऱ्याच जणांचं मित्रांनो काय होईल तुम्हाला सांगतो, बरेच जण ट्रॅप लावतात पण त्याला ट्रॅपचे रिझल्ट नाही असं वाटतंय. त्याच्या मागचं कारण मित्रांनो काय असतं, ट्रॅप लावला म्हणजे लगेच 10 दिवसात काम करतो असं नाही. कारण दर 15 दिवसाचं चक्र असतं मित्रांनो. 15 दिवसामध्ये नर मादीचं मिलन होणं, मिलन झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर पुढची प्रोसिजर होऊन अंडे तयार होणं, ते अंडी घालणं, नंतर अंड्यातनं आळी बाहेर पडणं, ही प्रोसिजर त्याची पूर्ण असते, ज्याला की आपण त्याचं जीवनचक्र म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण जर ट्रॅपचा वापर केलेला असेल, नर पतंग जर ह्या ट्रॅपमध्ये सापडलेले असतील तर नर आणि मादीचं मिलन होत नाही मित्रांनो. नर मादीचं मिलन नाही झाल्यानंतर त्यांची जी पुढची प्रक्रिया आहे ती होणार नाही, आणि पुढची प्रक्रिया न झाल्यामुळं अंडी घातली जाणार नाहीत. अंडी न घातल्यामुळं किडीचा अटॅक आपल्याला कमी व्हायला चालू होईल. बऱ्याच जणांना काय वाटतं, ट्रॅप लावला की लगेच 15 दिवसात किड कमी यायला पाहिजे. लगेच काय कमी काय होऊ शकत नाही. तर ऑलरेडी त्याची जी प्रजनन क्रिया आहे ती पूर्ण झालेली असते. मादी पतंग जे प्लॉटमध्ये फिरत असतो, मादी पतंग ह्या ट्रॅपमध्ये कधीच येत नाही मित्रांनो. ट्रॅपमध्ये हा फक्त नर पतंग सापडला जातो. नर पतंग ट्रॅपमध्ये सापडल्यानंतर तो मारला गेला, मादीशी न मिलन झाल्यानंतर पुढची प्रक्रिया होत नाही, अंडी घातली जात नाहीत. ह्या पद्धतीने त्याचं नियोजन असतं. त्याच्यामुळं थोडंसं एकात्मिक कीड व्यवस्थापनावर तुम्ही लक्ष द्या. ट्रॅप वगैरे लावले तर त्याला थोडंसं रिझल्ट येण्यासाठी किंवा त्याला वर्किंग चांगली करण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो, त्याला थोडासा वेळ द्या. इतर शेतकऱ्यांना पण त्या बाबतीत सांगा की ट्रॅपचा वापर जेवढा करतील, कारण तुम्ही एकट्याने ट्रॅपचा वापर करून मित्रांनो उपयोग नाही. तुमचा बाजू शेतकरी त्याने पण ट्रॅप जर लावले तर त्यांना पण त्याचा बेनिफिट होणार आहे, दोघांना पण बेनिफिट त्याचा होणार नाही. तर तुम्ही एकटे ट्रॅप लावत बसले, सगळ्या किडी तुमच्याकडेच येणार आहेत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय या तिन्ही पद्धतीचा अवलंबून आपण करून आपल्याला शेती करायची आहे. मूळ शेतीचा उद्देश हाच आहे मित्रांनो. कारण कीटकनाशकावर खूप भाडीमार खर्च होतोय, खूप कंपन्या झाल्यात, खूप औषधं झालेत, औषध मारून वैतागले, अक्षरशः कंबारडं जायची वेळ आली फवारा घेऊ अंगावर, तरी पण कीड आटोक्यात येत नाही. त्याच्या मागचं कारण काय व्हायला, आपण किडीला अंडे घालू द्यायलो, नंतर कीड मारायचा प्रयत्न करालो. त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याची जी पुढची प्रक्रिया आहे, प्रजनन प्रक्रिया जर तुम्ही थांबवली तर तुमचा बराचसा खर्च त्याच्यावरला कीड नियंत्रणावरला कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, पिकावर जे काही आपल्याला औषधाचा भाडीमार करून पिकावर जे अनिष्ट परिणाम होतात, कारण पान जे आहे ते कशासाठी आहे, सूर्यप्रकाश घेण्यासाठी, अन्न निर्मिती करण्यासाठी आणि प्रकाशसंश्लेषण करून झाडाला पूर्ण अन्न देण्यासाठी. तुम्ही जर परत रिपीट औषधं मारत राहिले, बुरशीनाशकाचा वापर जास्त झाला, कीटकनाशकाचा वापर जास्त झाला तर पानं पण डॅमेज होणार असतात. कारण किडीनंतर रोग आणि रोगानंतर डिफिशियन्सी, ॲव्हरेज कमी येणं, ह्या गोष्टी असतात. रसशोषक किडीचा अटॅक झाला, करपा तांबेरा येणार आहे, करपा तांबेरा आला, भुरी येणार आहे, भुरी आली, माल कमी निघणार आहे, हे ह्याचं गणित असतं. त्यामुळे मूळ किडीवर तुम्ही लक्ष द्या. किडीचं नियंत्रण जर तुम्ही आटोक्यात ठेवल्यास तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीवर जास्त खर्च करण्याची आवश्यकता राहत नाही, पीक पण तुमचं जोमाने राहतं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. धन्यवाद.